सुद्धा येऊ शकतो, तसं काय नाही म्हटलं. 1-2 दिवस आधी आलं की कोण पाहिजे असं काय नाही. मी म्हटलं पाठवेन कोणाला पण मी. नमस्ते. होय म्हटलं. इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 84 बघतोय. काय चाललं होतं? धर्मास्तिकायचं वर्णन करायला लागले. कसं आहे धर्मास्तिकाय? नाही, आता ह्या गाथेत सांगितलेली 4 विशेषण अगुरु लहुगे हिम सदा तेहि म्हणन्ते हिम परिणदं नित्यं गदिकिर्याजुत्ताणं कारणभूतं संयमकज्जं. 4 विशेषण घेतली होती ना. कुठली? अगुरु लघु गुणाच्या द्वारे, अनंत अगुरु लघु गुणाच्या द्वारे सदैव परिणमन करतं धर्मद्रव्य. दुसरं सांगितलं नित्य आहे. तिसरं सांगितलं गतिक्रियेने युक्त असणाऱ्या जीवपुद्गलांचं कारणरूप आहे आणि स्वयं अकार्यरूप आहे. 4 गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्याला हेतू दिले होते आपण. काय हेतू आले ते? आता अगुरु लघु गुणांच्या द्वारे, अनंत अगुरु लघु गुणाच्या द्वारे नित्य परिणमन करतं. नित्य परिणमन करणे नाही, परिणमन करतं हे झालं विशेषण आणि त्याचा हेतू देत आहेत. का? कारण उत्पादवे ध्रुव दिसून येत असल्यामुळे, निरंतर उत्पादवे आधी दिसून येत असल्यामुळे. दुसरं सांगितलं धर्मद्रव्य नित्य आहे. का माहित आहे तुम्हाला? धर्मद्रव्य नित्य आहे. काय हेतू दिला होता? स्वरूप अप्रचवनात, स्वरूपापासून च्युत होत नसल्यामुळे. म्हणजे धर्मद्रव्य रूपच राहतं अनंत काळापर्यंत. त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही, ते बदलत नाही, अन्य द्रव्य रूप होत नाही किंवा त्याचा नाश होत नाही. म्हणून धर्मद्रव्य नित्य आहे सांगितलं. तिसरं विशेषण दिलं गतिक्रियेला कारणभूत आहे. जीवपुद्गलांच्या गतिक्रियेला कारणभूत आहे. म्हणजे धर्मद्रव्य कारणरूप आहे. का? तर जीवपुद्गलांना, गतिपरिणत जीवपुद्गलांना उदासीन सहाय्यक असल्यामुळे. नित्यला घेतलं की स्वरूपापासून सहाय्यक आहे. म्हणजे ते सामान्य कारण आहे गतिक्रियेसाठी. विशेष कारण हे तुमचं जसं सांगितलं रस्ता, पाणी, हे विशेष कारण म्हणा. पण सामान्य कारण धर्मद्रव्यच आहे प्रत्येकाला. म्हणजे जीव असू दे किंवा कुठलेही पुद्गल असू दे, त्याच्यामध्ये सामान्य कारण, उदासीन कारण कोण आहे? तर धर्मद्रव्य आहे. म्हणून कारणरूप आहे ह्याची सिद्धी केली. धर्मद्रव्य हे कारणरूप आहे. का? कारण गतिपरिणत जीवपुद्गलांच्या गमनामध्ये ते उदासीन रूपाने अविनाभूत सहाय्यक असल्यामुळे. चौथं विशेषण घेतलं काय? धर्मद्रव्य अकार्यरूप आहे. स्वरूप अस्तित्व निष्पन्नत्वात, स्वतःच्या अस्तित्व रूपाने निष्पन्न होत असल्यामुळे. म्हणजे त्याच्या उत्पत्तीसाठी अन्य कोणाची आवश्यकता नाही किंवा त्याची उत्पत्तीच होत नाही या अपेक्षेने. अन्य कोणत्याही द्रव्याद्वारे त्याची निष्पत्ती होत नाही, म्हणून अकार्य स्वरूप आहे. आणि सांगितलं त्यांनी खुलासा करताना विशेषण घेतलं होतं धर्मद्रव्य स्वयंसिद्ध आहे. का? कारण अन्य कोणत्याही कारणाचे कार्य नसल्यामुळे. त्याचाच खुलासा केलाय. अकार्य स्वरूप आहे घेतलंय ना, त्यालाच सांगितलं त्यांनी की अन्य कोणत्याही कारणाचे ते कार्यरूप नाही. म्हणजे धर्मद्रव्याचं कोणीही कारण नाही, कुठल्याही कारणापासून धर्मद्रव्याची उत्पत्ती होत नाही या अपेक्षेने. आता जयसेनाचार्यांनी छान घेतलंय असं अध्यात्म, त्यावरून वाचू. अथ धर्मस्य एव अवशिष्ट स्वरूपम प्रतिपादयति. नंतर धर्मद्रव्याचंच
अवशिष्ट स्वरूप सांगतात, म्हणजे अजून विशेष स्वरूप सांगतात. जे आतापर्यंत सांगितलं त्यापेक्षा अजून वेगळं स्वरूप सांगतात. अनिता काकी माझ्यासमोर बसा. स्नेहा, विद्या काकी, सोनल, राणीताई. कुठेपर्यंत आलं कळलं का? राणीताई कोण पंढरपूरच्या आहेत काय? नाही बॉम्बे? नाही, बहीण आहे. बरोबर, लक्षात आहे. काय सांगितलं? कोल्हापूरच्या. हे कसं काय तुम्हाला माहिती? फेमस झाली काय? माझे आमच्याकडे आलेले होते, राहिले 2-3दा. बर. राणीताई तुझी ओळख आहे बघ. जयश्री मान्ना. आणि गाडी चालत ह्याच्यामुळे तर जास्त चांगली लक्षात आहे. बर. कोण राणी म्हणून विचारले म्हणा. कोल्हापूरची राणी का? तर काय सांगायला लागले? धर्मद्रव्य त्याची 4 प्रकारांनी विशेषण देऊन, हेतू देऊन सिद्धी करतायत. त्यात पुढे सांगत होता. जर अजय सेनाचर्यांचं पुस्तक असेल तर बघा, त्याच्यामध्ये आहे. अगुरु लघु कैहि सदा तैहि अनंतैहि परिणतः प्रतिसमय संभवत षट्स्थानपतित वृद्धि हानिभिः अनंतैहि अविभाग प्रतिच्छेदैहि परिणतः ए अगुरु लघुक गुणाः स्वरूप प्रतिष्ठत्व निबंधन भूताः तैहि कृत्वा पर्यायार्थिक नयेन उत्पाद व्यय परिणतः अपि द्रव्यार्थिक नयेन नित्यम. समजलं म्हणा? द्रव्यार्थिक नयेन नित्य आणि पर्यायार्थिक नयेने परिणमन करते, एवढं तर समजलं. कसं? अगुरु लघु गुणों की पर्याय के अनंत अविभाग प्रतिच्छेद है. बरोबर आहे? काय सांगायला लागले? प्रत्येक गुण आहे, कुठलेही गुण असू दे, त्याचे अनंत अविभाग प्रतिच्छेद असतात. गुणांचे पण अनंत अविभाग प्रतिच्छेद, पर्यायाचे पण अनंत अविभाग प्रतिच्छेद असतात. मग त्यांच्यामध्ये ते म्हणजे ती एक पर्याय त्या अनंत अविभाग प्रतिच्छेदांनी बनली. मग अगुरु लघु गुणाच्या पर्यायाचे सुद्धा अनंत अविभाग प्रतिच्छेद असतात. उनके द्वारा सदा परिणमित होता हुआ प्रति समय होने वाली षट स्थानपतित हानिवृद्धी द्वारा. माहिती आहे हे सगळ्यांना? षट स्थानपतित हानिवृद्धी काय असतं? स्नेहा सांगायचं होतं एकदा. काय सांगितलंय? षट स्थानपतित हानिवृद्धी म्हणजे काय माहित नाही? काय सांगितलं? अनंत भाग वृद्धी. बोला विद्या काकी. संख्यात भाग वृद्धी. संख्यात भाग वृद्धी. संख्यात भाग वृद्धी, संख्यात गुणहानी. उलट नाही. वृद्धी तर वृद्धी घ्या, हानी तर हानी घ्या. खालून पहिलं काय घेतलं? अनंत भाग वृद्धी म्हणजे काय असतं? जेव्हा एखाद्या संख्येला तुम्ही अनंताने भागलात, उत्तर काय येणार हो? सपोज अनंतची संख्या आहे 100. आता बोर्ड कसं? अनंत अनंत येणार. संख्या अनंत अनंत येणार. नाही, अनंत भाग वृद्धी म्हणजे खूप छोटी झाली संख्या. म्हणजे काय झालं? एखाद्या संख्येला तुम्ही अनंताने भागताय म्हणजे किती येणार? एखादी संख्या म्हणजे या 100 आणि त्याला 100 या अनंत संख्येने भागलं तर उत्तर काय येणार हो? 1 येणार. आता असंख्याची संदृष्टी घ्या 10. एक जण लिहा आणि दाखवा. काय म्हणले मी? एक संख्या आहे 100 आपल्याकडं. त्या 100 संख्येला अनंतची संदृष्टी 100, असंख्याची संदृष्टी 10 आणि संख्याची संदृष्टी 1. आता त्या 100ला या तिन्ही भागल्यावर उत्तर काय येते मला सांगा? शंभर भागिले 100, 100 भागिले 10 आणि 100 भागिले 1. एवढं वेळ लागलं का काय गणित करायला? मोठी संख्या सांगितली का काय? मी 0 तर उडवूनच राहिलं. काय राहिलं ते किती आलं? 100ला 100नी भागलं तर अनंत भाग वृद्धी झाली म्हणजे 1 अंशाने वृद्धी झाली. समजलं? पुढं असंख्यात भाग वृद्धी म्हणजे असंख्याताने भागून जे काय उत्तर येतं तेवढी वृद्धी होणार आहे. म्हणजे किती आलं? 100ला 10नी भागलं किती उत्तर आलं? 10.
म्हणजे 10 पटीने वृद्धी झाली. आता संख्यात भाग वृद्धी म्हणजे 100ला 1 भागलं, किती उत्तर आलं? 100. म्हणजे अजून अधिक पटीने वृद्धी झाली हे सांगायचंय. मग एक्झाम्पल सांगितलं होतं ना, आंबा आहे तर तो सगळ्यात छोटा आहे पहिल्यांदा. म्हणजे ती एवढी वृद्धी झाली आहे, त्याला काय म्हणायचं? अंकुर आला. तुम्ही काय म्हणता? मोहर आला. मग ते मोहर आल्यावर त्याच्यामध्ये हळूहळू मोठा झालेला तुम्हाला दिसतो. मग ते हळूहळू म्हणायचं आहे ना, अशाच टाईपमध्ये सांगितलं. अनंत भाग वृद्धी म्हणजे थोडीशी वृद्धी झाली. असंख्यात भाग वृद्धी म्हणजे जरा जास्त वृद्धी झाली. आणि संख्यात भाग वृद्धी म्हणजे अजून वृद्धी झाली जास्त. आता ह्याच्या वरचे स्टेप्स घ्यायचे. संख्यात गुणवृद्धी कसं येणार सांगा? आता इथं भागलं होतं, तिकडं गुणायचं. उत्तर सांग. संख्यात गुणवृद्धी किती? 100 भागिले 100. भागिले नाही आता इथं. 100 गुणिले 1. हा, संख्याची संदृष्टी 1 आहे ना, त्यामुळे 100 गुणिले 1 म्हणजे 100 रुपानेच वृद्धी झाली. आता संख्यात गुणवृद्धी झाली. असंख्यात गुणवृद्धी किती येणार? काय येणार? असंख्यात गुणवृद्धी म्हणजे किती येणार? बोला पटापटा. 1000 झाले ना, 100 पुढे येतात. 100 भागिले 10 ना. भागिले नाही रे ताई, गुणिले. आता गुण आला ना, खाली भाग वृद्धी झाली. असं स्टेप वाईज आहे ते, एकानंतर एक. म्हणजे खालून घ्या अनंत भाग वृद्धी, त्याच्यावर असंख्यात भाग वृद्धी, त्याच्यावर संख्यात भाग वृद्धी, मग संख्यात गुणवृद्धी, मग असंख्यात गुणवृद्धी आणि मग अनंत गुणवृद्धी. आता अनंत गुणवृद्धीमध्ये किती येणार? 100 गुणिले 100. म्हणजे तेवढ्या रूपाने वृद्धी झाली. म्हणजे समजण्यासाठी ते आकडे अंक आहेत. म्हणजे असं तुम्हाला कळणार नाही आहे की कशी वृद्धी होतीये, कशी हानी होतीये, पण होतीये एवढं समजतंय ना. मग वर्णिजींनी छान उदाहरण दिलं त्याच्यासाठी की बोला. अशा द्रव्यामध्ये शुद्धी आणि हानी, शुद्धी आणि अशुद्धी अशा प्रकारे नित्य चालू असताना द्रव्य टिकून राहतं. बरोबर. मग तेच वृद्धी आणि हानी रूप म्हणजे एकीकडे वृद्धी झाली आहे तर दुसरीकडे हानी पण झाली आहे. सांगा, आंबा मोठा झाला, वृद्धी झाली. हानी कशाची झाली? हा, लहान अवस्था, त्याच्यात स्पर्शरस गंधवर्णामध्ये विशिष्ट हानी झाली आणि विशिष्ट वृद्धी झाली. हा, म्हणजे जे काय त्याचं कच्चे रूपामध्ये असणारे त्याचं स्वरूप होतं ना, त्याची हानी होत गेली. मग तसंच हानी पण घ्यायची. अनंत भाग हानी, असंख्यात भाग हानी. बोला पुढची स्टेप. बोला की पूर्ण. संख्यात पहिल्यांदा पहिली स्टेप अनंत भाग हानी. अनंत संख्यात भाग हानी, संख्यात भाग हानी, संख्यात गुणवृद्धी, असंख्यात गुणवृद्धी, अनंत गुणवृद्धी. वृद्धी नाही आता आपल्याला, पण हानीमध्येच आहे अजून. कसं घ्यायचं? पहिल्यांदा अनंत भाग हानी, मग असंख्यात भाग हानी, मग संख्यात भाग हानी, मग काय? संख्यात गुणहानी, मग असंख्यात गुणहानी, अनंत गुणहानी. हा, संख्यात गुणहानी, असंख्यात गुणहानी आणि नंतर अनंत गुणहानी. म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये समजलं सांग स्नेहा? जसं मी वृद्धी सांगितली तुम्हाला की आंब्याची अशी वृद्धी होत गेली, तसं आता हानी झाली तर काय झालं तिथं? तशाच प्रकाराने हानी अधिक अधिक होत गेली हे सांगायचंय. मग कशाची हानी झाली? ती अवस्था डाऊन व्हायला लागली ना. म्हणजे आता एखादं घ्या की त्यातलं काय म्हणायचं, रसगुण घ्या. रसगुणाचं काय झालं? पहिल्यांदा आंबट होता, आता आंबटपणाची हानी होत चालली आहे. कशी हानी व्हायली? पहिल्यांदा अनंत रूपाने हानी झाली, अनंत भाग रूपाने. अनंत भाग रूपाने हानी म्हणजे थोडीशी हानी झाली, म्हणजे अजून आंबटच आहे. मग अजून थोडीशी आंबटपणा कमी झाला, अजून कमी झाला, असं करत करत अनंत गुणाहीन झाला आंबटपणा त्यातला. असं म्हणजे प्रत्येक आता गुणांमध्ये तसं षटस्थानपतीत हानी वृद्धी चालू आहे प्रति समयाला.
मी याच्यासाठी उदाहरण दिलं ते वाचते मी, चांगलं आहे समजण्यासारखं. हाँ, यह धर्म द्रव्य अपने ही साधारण गुण रूप से जो अगुरु लघुत्व गुण है उन गुणों से परिणत होने में प्रति समय षड्गुण हानि वृद्धियों से अनंत विभाग प्रतिच्छेदों से जो गुरु लघुत्व गुण परिणत है उनके कारण यह निरंतर उत्पाद व्यय करता रहता है. फिर भी यह धर्म द्रव्य नित्य है. देखिए यह सीधी अंगुली है. उदाहरण देत आहेत काय, तुमचं सीधी अंगुली है, इसे मान लो टेढ़ी कर दिया. किती टेढ़ी केला हो तुम्ही, 90 डिग्रीज मध्ये टेढ़ी केला समजा, तो आपके ज्ञान में अंगुली कितनी टेढ़ी होने पर यह समझ बैठी की यह अंगुली टेढ़ी हुई है. ती तुम्ही केवढी वाकडी केल्यावर तुम्हाला समजलं की ते बोट वाकडं झालंय असं. जेवढं तुम्हाला नजरेत येणार आहे तेवढंच समजलं. मग त्यांना सांगायचंय तेव्हाच वाकडं नाही झालं, जेव्हा टिल्ट करायला सुरुवात केली ना तुम्ही तेव्हापासून वाकडं झालंय. भले ते तुमच्या ज्ञानाचा विषय होईल नाही होईल, पण तिथूनच त्याचा वाकडेपणा सुरू झालाय. जितना कम से कम टेढ़ी आ जाने पर आपकी समझ में आया कि यह अंगुली टेढ़ी हुई है, उसके भीतर भी कितनी ही टेढ़ी होने की डिग्रियां ऐसी पड़ी है जो आपकी समझ में नहीं आ सकती. क्या समझ में आया बताओ. आपलं वय वाढतं. हाँ, ते घेतलंय त्यांनी उदाहरण. पहिल्यांदा ते अंगुलीचं म्हणून मी ते घेतलंय त्यांनी उदाहरण. काय कळलं, बोट वाकडं करून बघा. बोटाचं काय सांगितलं, वाकडे केला केव्हा कळते आपल्याला की किती वाकडे झाली. हा, म्हणजे ते प्रोसेस आतमध्ये होत आहे, आपल्याला प्रत्यक्ष दिसत. हा, जेव्हा तुम्हाला दिसलं, जेव्हा तुम्हाला समजलं की ते बोट वाकडं झालंय, त्या दरम्यान सुद्धा अनेक डिग्रिया गेली आहेत जे वाकडे रूपाने आहेत हे सांगायचंय. म्हणजे ते तुमच्या ज्ञानाने पकडलं गेलं असेल नसेल, पण टेढ़ेपणा तिथून सुरू झालायच. उसके भीतर भी कितनी ही टेढ़ी होने की डिग्रियां ऐसी पड़ी है जो आपकी समझ में नहीं आ सकती. आता उदाहरण देऊन दुसरं घेतले. एक बालक काय मौशी, एक बालक 1 वर्ष में 6 अंगुल बढ़ गया. काय, तुमचा मुलगा लहानाचा मोठा झाला, 1 वर्षानंतर किती वाढली हो त्याची उंची, समजा 1 इंच, काय 6 इंच वाढली. त्यांनी 6 अंगुल असं लिहिलं. 6 अंगुल बढ़ गया. तो इसे आप कब समझ पाए कि यह बालक बढ़ गया. केव्हा वाढला होतो, हॅपी बर्थडेला. केव्हा वाढला, 1 जानेवारी ते 1 जानेवारी समजा त्याचा बर्थडे, तर मागच्या 1 जानेवारीला तो 5 फुटाचा होता आणि आज 1 जानेवारीला 6 फुटाचा झाला. मग 1 जानेवारीला 6 म्हणजे काय 31 डिसेंबरला तो 6 फुटाचा झाला का नाही. आप क्रिया चालूच होती. म्हणून सांगतात की प्रति समयाला वृद्धी चालू आहे आणि प्रति समयाला हानी चालू आहे. मग तुम्हाला समजेल नाही समजेल ती गोष्टीवरनं वृद्धी हानी नसते. आप कहेंगे कि कुछ कुछ तो 3 महीने में ही समझ में आ जाता है. यदि 3 महीने में बड़ा हुआ वह मालूम पड़ा तो क्या 1 महीने में वह कुछ भी नहीं बड़ा था. 3 महिन्यांनी तुम्हाला समजलं दिसलं की त्याची उंची वाढली आहे, तर काय एका महिन्यात नव्हती का वाढली त्याची उंची. और 1 महीने में बड़ा था तो क्या 1 दिन में न बड़ा था. एका महिन्यांनी वाढला होता, एका दिवसांनी वाढला होता का नाही हो. एका दिवसामध्ये त्याची उंची ऑब्वियसली वाढली होती. आता अजून पुढे जावा. यो ही 1 घंटे में 1 सेकंड में क्या वह कुछ भी न बड़ा था. कुठपर्यंत आले हो, सेकंदापर्यंत. हाँ, अरे वह प्रति समय परिणम रहा है, बढ़ रहा है, वृद्धि की ओर चल रहा है. म्हणजे समजते का, तुमचं वय वाढायला लागलंय, त्याची उंची वाढत होती ना, तुमचं वय प्रति समयाला वाढतंय. समजतंय का आपल्याला. म्हणजे तुम्ही कुठे चाललाय हो, म्हातारपणाकडे चाललाय. शरीर जीर्ण शीर्ण व्हायला लागले, आता तंदुरुस्ती होत नाही, किंवा काय म्हणायचं तरुण होत नाही आपण, तर उलट वृद्ध होत चाललोय, मरणाच्या जवळ चाललोय. म्हणलं काय करायचं, अभी तो बरसो जीना है. काय म्हणतो, अभी तो जीना बरसो है,
असं काहीतरी म्हणतात त्यात. आतापासून कशाला त्याग करायचं, भोगा भरपूर, अजून बरसो जगायचंय, असं काहीतरी धर्म करायचं तर अजून आहे की एवढं लाईफ पडलेलं, अशी बुद्धी असते एकेकाची. तर सांगतायत की प्रति समयाला तसंच म्हणतो अजून, लहानपणी आपण तसंच म्हणतो की अजून काही संपलंय काय आयुष्य आपलं, म्हातारा व्हायचंय अजून आपण. धर्म बचपन में नहीं 55 में करणार आहेत आहे. की कोण कोण झाले हो 55, सगळे 55च्या पुढे आहेत आता. म्हणजे तुम्हाला माहित आहे का 55 पर्यंत जगणार आहे का तुम्ही? मग माहित नाही तर आताच कल्याण करून घ्या. कुठल्या समयाला काय उदय येणार आहे माहित नाही. काल सांगितलं ना, काय सांगितलं होतं ते लाकूड तोड्याचं, कालच सांगितलं का मी? काय सांगितलं? लाकूड तोड्या असतो आणि तो म्हणजे एक सर्वे कॅम्प चालू असतो, काय म्हणायचं, एक स्ट्रेस रिलीफ वर्कशॉप चाललं असते. तर ते जे वर्कशॉप घेणारे होते ना, ते गेले होते का जेलमध्ये, तिथल्या कैद्यांचं इंटरव्ह्यू घेण्यासाठी म्हणून. आणि तिथं होता एक लाकूड तोड्या जो की जेलमध्ये कैद होता. आणि तो येऊन समोर म्हणायला लागला की माझं काय दोष नसताना मला इथं आणून ठेवलंय. काय झालं होतं, मी जस्ट माझं काम करत होतो, म्हणजे काय लाकडं तोडत होतो, आणि चुकून एक टोका निघाला आणि तो एक समोरून चालणाऱ्या माणसाच्या डोळ्यातच घुसला आणि त्याचा डोळा गेला. आणि मग त्यांनी केस केली आणि मी इथं जेलमध्ये येऊन बसलो. मला सांगा माझा काय दोष आहे? मला आता दोष नव्हता घटवायचा ॲक्च्युली. मला म्हणायचं आहे असंच समजा कोणाच्याकडनं काहीतरी झालं आणि तुमचा जीव गेला त्याच समयामध्ये, कुठून आणणार आहे हो वेळ आता मग धर्मासाठी? कोणाला कधी हार्ट अटॅक येत आहे, कधी कुठून काय, जस्ट काय परवाचं रिझन तर 2 व्हीलरवरनं चालले होते आणि रस्त्यावर ते स्पीड ब्रेकर असतात आणि स्पीड ब्रेकरवरनं फास्ट गेली गाडी, मागचा माणूस मागं उडून पडला आणि तिथल्या तिथं मेला. काय कारण झालं? म्हणजे असं आयुष्य किती क्षणिक आहे. हानी तर प्रति समयाला चालू आहे. तुम्हाला माहित नाहीये किती हानी झाली आणि किती शिल्लक राहिली आता. त्यामुळं जे आहे ते लाईफ आपल्याला आपल्यासाठी जगायचं ही धारणा ठेवा, तेवढ्या तशाच रूपाने पुरुषार्थ करा. काय म्हटले विद्या काकी, किती वैराग्य झालं हॉस्पिटलमध्ये राहून? वाढलं का नाही? पुढं चाललोय आपण आता म्हणल्यावर आपलं वैराग्य वाढू द्या, ज्ञान ध्यान वाढू द्या, आनंदाचा भोग वाढू द्या. शरीरात जगायचं नाही, आता आत्म्यात जगा. तर सांगतायत प्रति समयाला परिणमन चालू आहे, वृद्धी चालू आहे. असं नाहीये की एका वर्षाने त्याची उंची वाढली. कधी वाढली? प्रत्येक समयाला वाढली आहे. यह सूक्ष्म परिणमन जो षट स्थान पतित वृद्धि हानि की बात है, यह हम आपके ध्यान में नहीं आता. प्रत्येक समयाला जे परिणमन चालू आहे ते तुमच्या डोक्यात येईल नाही येईल, कारण ते अतिंद्रिय ज्ञानाचा विषय आहे, आपल्या ज्ञानाचा विषय नाही आहे. म्हणून ते जरी परिणमन चालू आहे, ते तुमच्या जरी पकडीत येत नाही आहे तरी सुद्धा नाही असं नाही, म्हणजे होत आहे. यह आपके ध्यान में नहीं आता. जसं म्हटलं काय, केस काळे आहेत ना हो सगळ्यांचे, मला दिसायला लागलेत केस. तुम्ही लोक केस दाखवायला बसता माझ्यासमोर. कोणाला समजलं ते बंद करणार. केस काळे आहेत का पांढरे आहेत विद्या काकी? केस काळे आहेत का पांढरे आहेत हो? मला दिसेना तुमचे. मग काय केस दाखवताय का काय आलून? असं घ्या सांगायला तुम्हाला मी. तर सांगतायत की आपल्याला प्रत्येक समयाला त्या रंगामध्ये वृद्धी हानी व्हायला लागली आहे. आपण काय करतोय, त्याला काळं नाही पांढरं नाही करायचं तर काळं ठेवायचं आहे म्हणल्यावर काळं करत राहतोय. म्हणजे वैराग्य वाढतंय का राग वाढतोय हो? कसं? म्हणून सांगतायत की सूक्ष्म परिणमन तर प्रत्येक समयाला चालू आहे. म्हणून कोणी जर म्हटलं ना तुमचे केस अजून कसे काय काळे हो, काय वाटते हो? एवढं वय झालं तरी काळे आहेत केस, काय झालं?
लगेच तिथं भुललोच त्यांच्या वचनाला. आणि मग आता काय झालं माहिती का, त्याच्या निमित्तात आपल्या ज्ञानात ते बसलं की माझे केस भारी येतले. आणि जर समजा एक केस पांढरा झाला, कुठून सुरुवात झाली, तर आता सुरू झाली प्रोसेस काय, त्याला काळं करायचं, त्याला टिकवायचं, कोणाला दिसू द्यायचं नाही. म्हणजे काय झालं, साधना कशाची सुरू झाली. म्हणून कसली विकल्पच नको, आपलं काढलं मस्त निर्विकल्प झालं का नाही. हा, आता काळे होऊ दे, पांढरे होऊ दे, जाड होऊ दे, बारीक होऊ दे, काय नाही विकल्प आता. म्हणून तिथं सांगतायत प्रत्येक समयाला तर वृद्धी हानी चालू आहे. आणि आपण काय करतोय, जेव्हा पूर्ण पांढरं झालं त्यावेळेस कळतंय की काहीतरी झालंय परिणमन. तर ते वृद्धी हानी आपल्या ज्ञानाचा विषय नाही, पण आपण नाही जाणू शकत म्हणून काही तिथं परिणमन झालं नाही असं नाही. यह हम आपके ध्यान में नहीं आता और इसके बारे में ऋषियों ने यह बताया है कि यह केवल ज्ञान गम्य है. हाँ, धर्मद्रव्य है, इस लोकाकाश में सर्वत्र भरा हुआ है, एक पदार्थ है और वह निरंतर अनंत गुणा अनंत भाग बढ़ात है घटात है, फिर भी यह निरंतर वैसा ही चलता रहता है. केवल ज्ञानींच्या ज्ञानामध्ये समजलं की हे धर्मद्रव्य कसं आहे हो, नित्य परिणमनशील आहे, नित्य त्यात वृद्धी होतीये, हानी होतीये, पण तरी सुद्धा धर्मद्रव्य नष्ट होत नाही, ते नित्य आहे, जसंच्या तसं राहतं, हे सांगायचंय. समजलं म्हणा. अजून एक उदाहरण दिलं त्यांनी याच्यामध्ये. भैया सर्वप्रथम तो धर्मद्रव्य ही स्पष्ट समज में सुगमतया नहीं आ रहा. पहिला तर आम्हाला धर्मद्रव्य समजत नाही आणि त्यातली हानी वृद्धी कुठं काय समजायची. हा, म्हणजे ते धर्मद्रव्याचं अस्तित्वच मान्य नाही आहे कोणाला, किंवा त्याचं स्वरूप काय माहित नाही आहे, तर त्या पुढे जाऊन त्याच्यातलं सूक्ष्म परिणमन कुठनं समजणार आहे. फिर उसकी षडगुण हानि वृद्धि, यह तो बहुत ही सूक्ष्म बात है. देखो, किसी बालक ने एक अक्षर का ज्ञान किया. समजा चांगलं उदाहरण दिलं बरं का. किसी बालक ने एक अक्षर का ज्ञान किया, अब वह दूसरे अक्षर का ज्ञान करता है, तो पहले के ज्ञान से इस बालक का कितना ज्ञान बढ़ गया बताओ. एका अक्षराचं क ख शिकवलं ना अचिंतेला, काय केलं, क ख ग, मग तुम्हाला एक अक्षराचं ज्ञान झालं का नाही हो. मग तुम्हाला वाटतंय एक अक्षर शिकला, पण समजून घ्या त्या ज्ञानामध्ये क पासून ख पर्यंत जाईपर्यंत अनेक रूपाने वृद्धी हानी झाली आहे, तेव्हा त्याला ते दुसऱ्या अक्षराचं ज्ञान झालंय हे सांगायला लागले. लोग यह कहेंगे कि एक अक्षर का ज्ञान बढ़ गया. उस एक अक्षर के बढ़ने में क्या आधा अक्षर नहीं बढ़ा, क्या पाव अक्षर नहीं बढ़ा. म्हणून तुम्ही बघितलं असेल ते 4 लाईनचे रेगाची वही असायची लहान असताना, आठवते का. आणि त्याच्यावर तुम्हाला गिरवायला शिकवत होते. क चं पहिल्यांदा एक वाटी शिकवणार, मग त्याला रेग शिकवणार, मग दुसरी वाटी. हां, आणि इंग्लिश शिकवत असताना तुम्हाला माहिती आहे ए शिकवायचं तर कसं शिकवणार, बी शिकवायचं तर 2 गोल काढून त्याला जोडणार. म्हणजे अर्ध मुर्ध करत करत ते ज्ञान वाढलं. म्हणजे प्रत्येक रूपाने त्याच्यामध्ये वृद्धी कशी होत चालली आहे. म्हणून सांगितलं एक अक्षराचं ज्ञान वाढल्यावर तुम्हाला समजते की त्याला एवढं ज्ञान झालं. क्या आधा अक्षर नहीं बढ़ा, क्या पाव अक्षर नहीं बढ़ा, और ऐसे ही हिस्से करते जाओ तो उसमें अनंत डिग्रियां है, अनगिनती डिग्रियां है. और कुछ तो ज्ञान की ऐसी डिग्रियां होती है कि क्रमभंग करके हो जाती है. म्हणजे काय, जैसे इस मिनट में 1000 डिग्री का ज्ञान है, अगले ही क्षण में उसके 3000 डिग्री का ज्ञान हो गया, तो 2000 डिग्रियां इसमें बढ़ी तो है मगर वृद्धि के क्रम में नहीं. कुछ ऐसी भी वृद्धियां होती है, कुठं कुठं 1 2 3 4 अशी वृद्धी होते, आणि कुठं कुठं एकदम 10 20 30 अशी वृद्धी होते. काय समजलं. पानाचं देतात की उदाहरण. पान एकदम सुई टोचली तर एका पानात जात नाही, तर ते एकदम 100 पानांना गेली असं दिसतंय. हो ना. म्हणजे सांगतायत की तुम्हाला कधी कधी क्रमाने वृद्धी दिसेल, कधी कधी
एकदम वृद्धी झालेली दिसेल, पण वृद्धी तर होतीये. जरी आपल्या ज्ञानाचा विषय नसेल तरी सुद्धा षट स्थान पतित हानी वृद्धी प्रतिसमयाला प्रत्येक गुणामध्ये चालू आहे. इसमें बड़ी तो है, कुठे गेलो, 3000 डिग्री का ज्ञान हो गया तो 2000 डिग्रियां इसमें बढ़ी तो है, मगर वृद्धि के क्रम में नहीं. कुछ ऐसी भी वृद्धियां होती है. यो इस धर्म द्रव्य में सूक्ष्म रूप में ऐसे अनंत अगुरु लघुओं का परिणमन होता है. जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश काल सगळ्यामध्ये चालू आहे हानी वृद्धी. फक्त काय जीव पुद्गलातच नाही. म्हणजे धर्मद्रव्याचं कार्य सांगत असताना जीव पुद्गलाचं सहाय्यक एवढ्या रूपाने सांगणार. पण हानी वृद्धी तर उत्पाद वेद्रुव आहे आणि प्रत्येक समयाचा प्रत्येक द्रव्याचा स्वभाव आहे तो. त्यामुळं फक्त जीवात होते किंवा फक्त पुद्गलात होते असं नाही. प्रत्येक द्रव्यामध्ये प्रत्येक समयाला प्रत्येक गुणामध्ये षट स्थानपतित हानी वृद्धी होत आहे. एकदा रिवाइज करणार. 6 स्थान कुठले सांगा, स्नेहा सांग. अनंत भागवृद्धी, असंख्यात भागवृद्धी, संख्यात भागवृद्धी आणि अनंत गुणवृद्धी. नाही संख्यात गुणहानी. नाही वृद्धी तर वृद्धी सांग, नाही तर हानी सांगा. अच्छा, संख्यात गुणवृद्धी, असंख्यात गुणवृद्धी आणि अनंत गुणवृद्धी. बरोबर. प्रगतीताई समजलंय का सांगा. कसा क्रम लावायचा म्हटलं तुम्ही. हानी तर हानी लावा, वृद्धी तर वृद्धी लावा. म्हणजे खालनं हानी लावली आणि वर वृद्धी करायची असं नाही. अर्थ त्याचा वेगळा होतो ना परत. मग काय समजलं सांगा प्रगतीताई. 6 स्थान कुठले. संख्यात हानी. पहिल्यांदा अनंत भाग हानी लिहून घ्यायचं आपल्याला, कळायला शब्द थोडे नवीन असतात ना, तेवढं शिकलं जातं. सोपं आहे, हे काय अवघड नाही आहे प्रकरण. आणि आपल्या मध्ये चालू असलेली क्रिया आहे ही. लिहा. अनंत भाग वृद्धी. दुसरं काय. आणि त्या काकी बोला दुसरं. हा बरोबर. पुढं. आणि परत संख्यात भाग. बरोबर. पुढं बोला. चालू आहे तुमचा माईक, बंद केला. पुढं म्हणजे खाली. आता जसं खालनं वर आलो तसंच वरनं वर जायचं आता. म्हणजे अनंत भागवृद्धी, असंख्यात भागवृद्धी, संख्यात भागवृद्धी. इथून पुढं आता संख्यात गुणवृद्धी. पुढं आणि अनंत गुणवृद्धी. कोणाच्यात कधी चालू आहे हे. सतत चालू आहे प्रत्येक द्रव्य. हा. आपल्याला समजून काय फायदा. आपल्याला समजून काय फायदा हे. आपण एकदम म्हातारं झालेलं नाही. आपल्याला हे पण कळतं की कधी कधी आपल्याला काहीच आठवत नाही. कधी कधी आपलं ज्ञानाचं क्षमक्षम पण तेव्हा समजून येतो की म्हणजे एकदम जंप घेतं, कधी एकदम डाऊन होतो, कधी व्हेरिएशन्स ते पण जाणवतात. आपल्या प्रत्येक वेळेस आपलं क्षमक्षम एकसारखं राहत. बरोबर. आपल्याला सगळं येते असं वाटतंय, पण कधीतरी सगळं विसरलेलं असतंय, काहीच आठवत नाही का. जसं समयसाचे 200 गाथा पाठ झालेत आणि झाले हो समजा, आणि आता बसलोय म्हणायला, आणि एक गाथा आता रोज आम्ही म्हणतो भक्त्यावर का आम्हांच्या बरोबर. आणि एक दिवस असं झालं की पाळीमध्ये मौन होतं आणि मौनमध्ये म्हणायचे होते भक्त्या मला, आणि त्यातली एक शब्दच आठवना. रोज रोज म्हणतोय बरं का. आणि क्षयक्षम असं म्हणायचं की काय केलं तरी उगाडच होईना. मी किती वेळ ध्यान केलं त्याच्यासाठी, किती वेळ मागं पुढं केलं, पण ते भक्तीची लाईनच आठवेना ती. काय झालं तिथं मी हा विचार केला, म्हटलं आपल्या ज्ञानावरणाचा असा उदय येतो कधी सुद्धा येऊ शकतो, आणि कधी सुद्धा आपल्याला असं ज्ञानाची हानी होऊ शकते. मग कालच मला एकाने अशी घटना सांगितली बरं का, की एक मनुष्य होता आणि तो झालेली घटना. काय भारती काकी या, मी जागा देते तुम्हाला. हा तर काय सांगत होते, एक मनुष्य
काही वस्तूंमध्ये दिसून येतं आणि काही वस्तूंमध्ये दिसून येत नाही ना. काय म्हणजे हे आपल्याला जसं आंब्यातलं उदाहरण समजलं तसं आता काय, आता खुर्चीमध्ये किंवा असं आपण लावलं तर तिथं आपल्याला हे वृद्धी हानी दिसून येत नाही. सगळ्यामध्ये वृद्धी हानी चालू आहे, पण आपल्या ज्ञानाचा कधी विषय होईल कधी नाही होईल. जसं कलर आहे समजा तुमच्या खुर्चीला, तर तो कधी फेड अप व्हायला लागल्यावर एकदम फेड झाल्यावर तुम्हाला दिसतंय की त्याचा कलर गेलाय म्हणून, पण कलर तर प्रत्येक समयाला त्याच्यामध्ये हानी चालू होती. असं मी काय सांगत होते, काल एका मनुष्याचं मला अशी घटना कळाली की तो मनुष्य म्हणले घरात रोज संध्याकाळी 5:30ला जेवायला जायचा आणि मग तिथून जेवण झालं की दुकानाला जायचा, आणि 5:30ला जेवण झाल्यावर तो बाहेर पडला आणि म्हणले दुकानाच्या रस्त्याने निघाला होता, तर घरातल्यांना काय माहित नाही, आणि 7:30ला फोन आला की अजून का आले नाहीत ते दुकानामध्ये. मग घरातल्यांनी सांगितलं केव्हाच गेलेत. मग घरातनं गेलेत पण दुकानात पोहोचले नव्हते. म्हणल्यावर आता शोधलं सगळ्यांनी, तर कळलं काय की ते कुठल्या तरी रस्त्याने दुसरीकडेच गेले होते चालत, त्यांना सुद्धा माहित नाही. दुसऱ्या दिवशी काय झालं, तोच मनुष्य म्हणले दुकानात गेले आणि विचारायला लागले होते की माझं घर कुठे आहे, माझं दुकान कुठे आहे. मग ते म्हणले इथंच आहे की हेच तुमचं घर आहे, हेच तुमचं दुकान आहे, असं तिथं विचारलं, सांगितलं त्यांनी. परत तिसऱ्या दिवशी म्हणले घरात जेवायला यायसाठी निघाले दुकानातनं, तर घर राहिलं इथं आणि सरळ रस्त्याने निघून गेले म्हणले. आणि घरातले वाट बघते, दुकानातले वाट बघतेत, मग कोणीतरी बघितलेलं कळलं की त्यांनी त्या रस्त्याने सरळ गेलेत म्हणून. मग जाऊन त्यांना गाठलं कोणीतरी आणि घेऊन आले परत. मग त्यांना सगळ्यांना समजलं की ह्यांच्यात काहीतरी वृद्धी हानी चालू आहे. काय वृद्धी हानी होत होती हो, असं क्षयक्षम असतो ना, कधी काय होईल त्या क्षयक्षमाला सांगता येत नाही. अशी एका मुनींची गोष्ट आहे, पण ती आता आपल्याकडे वेळ नाही, गोष्टीसाठी संध्याकाळी भेटा. म्हणजे एका मुनींची अशीच क्षयक्षम अचानक नष्ट झाला. यम नावाचे मुनी होते ते, तर त्यांची गोष्ट दाखवली होती त्यांनी त्याच्यात, की ते खूप ज्ञानाचे धारी होते. नाही यम नावाचे मुनी होते आणि त्यांचा क्षयक्षम भयंकर होता, पण मान झाला त्याचा, आणि अचानक सगळा क्षयक्षम नष्ट झाला. 1000 गाथा ते अशा कंठस्थ म्हणायचे कंटिन्यू, पण उदय असा आला की एक गाथा आठवेना, एक लाईन आठवेना. म्हणजे काय झालं हे, जेव्हा तुम्हाला इफेक्ट पूर्ण दिसतो त्यावेळेस म्हणताय की वृद्धी आणि हानी होतीये, पण वृद्धी हानी तर प्रति समयाला चालू आहे. मग हे समजून आपल्याला सावध व्हायला पाहिजे की कधी कुठल्या इंद्रियांची, कधी कुठल्या पर्यायांमध्ये कुठल्या गुणांची कशा रीतीने परिणमन होणार आहे माहीत नाही आहे. त्यामुळं क्षयक्षम कधी नष्ट होईल काय सांगता येत नाही. जे काय आत्ता मिळालेली शिदोरी आहे आपल्याला ती टिकून राहावी, ह्याच्यासाठी म्हणून सतत कार्यरत ठेवा आपल्या ज्ञानाला. सतत तेवढी धारणा ठेवा की मी तर सगळ्यापासून भिन्न जाणणारा आहे, एवढंच फक्त माझ्या ज्ञानात राहते, बाकी सगळ्याची हानी होऊन जाऊ दे. कोण संयोगी आहेत, कोण मोही आहेत, कोण मुलगान, कोण नातवण, कोण काय घरवाले बाहेरवाले, काय त्याच्याबद्दल आपल्याला काही धारणा नसली तरी चालेल, त्याच्यामध्ये हानी होऊन जाऊ दे, पण जी विशुद्धी आहे त्याच्यामध्ये निरंतर वृद्धी हो, आणि ती होणार कधी स्वभावाच्या आश्रयाने. म्हणून सतत काय करावं, ध्यान म्हणजे प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला याची भावभासना करायचा प्रयत्न करा. जे कार्य करतोय ते करणारा मी नाहीये, मी जाणतोय. मागच्या पर्यायामध्ये मी जाणलं, त्याच्यापेक्षा सुद्धा या पर्यायात मला विशुद्धी व्हायला पाहिजे, अजून विशुद्धी व्हायला पाहिजे, अजून माझ्या दृढता व्हायला पाहिजे, अजून मला निर्मळता यायला पाहिजे परिणामामध्ये. तर त्याच्यासाठी उत्तरोत्तर थोडासा अजून भावभासना करण्याचा प्रयत्न करा, जाणत राहा, तर ती सुद्धा पर्याय आपल्याला प्रगट होऊ शकते. अशक्य साध्य नाही. पर्यायच रमते, माझं कमी झालाय, मला तेच आठवत नाही, मला हेच आठवत नाही. म्हणून पर्यायामध्ये रमू नका. पर्याय म्हणजे आपलं स्वरूप नाही, पर्यायामध्ये असणारा अखंड गुणांचा पिंड धरा. म्हणून सकाळी ध्यानाला बसल्यावर असं वाटलं की कालच्या सारखा अनुभव व्हावा.
पण कुठे होतोय तसा, म्हणजे काय केलं, पर्यायलाच धरलं परत. म्हणून तसा नको अनुभव आपल्याला करायचा. आम्ही संस्कार त्यामुळे त्या पर्यायालाच धरायला जातो. म्हणून सांगितलं पर्यायामध्ये पर्यायीला धरा, तर आपल्याला सुद्धा सहज विशुद्धी प्राप्त होणारच. ओम. जाणा स्वतःच्या शुद्ध ध्रुव स्वभावाला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये किंचितही अशुद्धी नाहीच. विशुद्ध स्वभाव जाणा. मला पापाची हानी करायची नाहीच, कर्मांची हानी करण्याचे विकल्प नाहीतच. मी तर स्वभाव रूपाने परिणमन करणारा ध्रुव जीव आहे. प्रत्येक पर्यायाला मात्र जाणणाराच आहे. अगुरुलघुत्व गुणसंपन्न आहे जाणा. स्वरूप प्रतिष्ठत्व लक्षणरूप आहे जाणा. अनंत गुणसंपन्नोऽहं नित्यस्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम. विसर्ज. नमो